आपला दबफ एनसीसी कंपनीचा गोल्डन सिनियर अंडर ऑफिसर संतोष सुनील पाटील वय वर्ष 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचा छात्र व बीबीएफ दयानंद महाविद्यालय आर्ट्स आणि सायन्सचा विद्यार्थी शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी शुक्रवारच्या आठवडी परेडसाठी बेगमपूर येथील घरापासून महाविद्यालयासाठी निघाला असता वाटेत कामती या गावी तो नाश्त्यासाठी शेजारील एका हॉटेलमध्ये थांबला। तिथेच दुपारी 11च्या दरम्यान एक 58 वर्षीय वयोवृद्ध महिलेला हृदयविकाराच्या झटक्यानं वेदनेनं आपलं भान गमावून त्या जागीच कोसळल्या। हे दृश्य पाहून आसपासचे लोक घाबरून त्या महिलेजवळ गेले नाहीत। काही लोक अघोरीपणा करून कांदा फोडून लावा, चपलेचा वास द्यायचा सल्ला देत होते। गोष्टीची गंभीरता लक्षात घेत वेळ वाया न घालवता त्या महिलेची तपासणी करून तिचा श्वासोच्छवास पाहिला व तातडीने 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये शिकलेला सीपीआर त्या महिलेला वेळीच दिला आणि ती वृद्ध महिला शुद्धीवर आली। यानंतर आसपासचे लोक आनंदित झाले आणि त्यांचाही आनंद द्विगुणित झाला। असे काम करण्याची त्याला प्रेरणा मिळाली। त्यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने त्या महिलेला नातेवाईकांद्वारे दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं। तो बीबीएफ दयानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी पुन्हा आपल्या कामासाठी मार्गस्थ झाला। बीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या मार्गदर्शनामुळे यापूर्वी त्यांनी प्रजासत्ताक दिना रोजी 26 जानेवारीला दिल्ली येथे कर्तव्यपद वर महाराष्ट्र निर्देशानालयाचं प्रतिनिधित्व करत पश्चिम विभागीय मार्चिंग समूहाचं नेतृत्व केलं होतं। त्यासाठी त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सन्मानितही करण्यात आलं होतं। त्याला 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम जाधव सर तसेच सुभेदार मेजर अरुण ठाकूर सर, ट्रेनिंग सीजीओ सुभेदार अण्णा वाघमारे व सर मिलिटरी इन्स्ट्रक्टर व दयानंद महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक कॅप्टन BA होनमाने सर यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून त्याने हे बहुमोल सामाजिक जीवदान देण्याचं कार्य त्याच्या हातून झालं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।